आजचा दिवस उजाडला तो महाराष्ट्राला हादरवणारी बातमी घेऊनच। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याच्या बातमीनं राज्याला धक्का बसला। पाठोपाठ अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी धडकली आणि महाराष्ट्र सुन्न झाला। बारामती दौऱ्यावर जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला बारामतीजवळ अपघात झाला। यावेळी त्यांच्यासोबत या विमानात पायलट, सुरक्षा रक्षकांसह 5 जण होते, ज्या सर्वांचा दुर्दैवी अंत झाला। विशेष म्हणजे विमानाचे पायलट, कॅप्टन अनुभवी होते। अजित पवारांसोबत या विमानात कोण कोण होतं? कॅप्टन शांभवी पाठक यांना अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय जाणवलं होतं? त्यांचे शेवटचे शब्द काय होते? अजित पवारांच्या सोबत असणारे त्यांचे सुरक्षा अधिकारी कोण होते? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील। तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले होते। सकाळी मुंबईहून 8:10 अजित पवारांना घेऊन विमानानं बारामतीच्या दिशेनं उड्डाण घेतलं। पण बारामती विमानतळावर विमान उतरत असताना तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाला भीषण अपघात झाला आणि ते जवळच्या शेतात कोसळलं। या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की विमानात असलेल्या सर्व 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। खाली कोसळताच विमानानं पेट घेतला। सकाळी 8:48 हा अपघात झाला। या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पायलट सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवारांचे PSO विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते। त्यांचा या अपघातात मृत्यू झाला। अजित पवारांना घेऊन जाणारे हे विमान खासगी VSR कंपनीच्या मालकीचं लिअरजेट 45 विमान होतं। काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आता अपघाताच्या अगदी आधीची कहाणी समोर आली आहे। विमान कोसळण्यापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते, ओ शिट, ओ शिट। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांच्या हातात होती। शांभवी पाठक यांनी मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स आणि एव्हिएशन सायन्स या विषयात BSc पदवी मिळवली आहे। पायलट होण्यासाठी शांभवी पाठक यांनी न्यूझीलंडमधल्या न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमीमधून कमर्शियल पायलटचं प्रशिक्षण घेतलंय। 2018 ते 2019 या कालावधीत त्यांनी तिथं व्यावसायिक उड्डाणाचं प्रोफेशनल फ्लाइंग प्रशिक्षण पूर्ण केलंय। याच प्रशिक्षणादरम्यान त्यांना न्यूझीलंड सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीकडून कमर्शियल पायलट लायसन्सही मिळालं। शांभवी यांनी या कंपनीसोबत 2022 पासून काम केलंय। अत्यंत हुशार आणि जिद्दी वैमानिक म्हणून त्यांची ओळख होती। तर अजित पवारांचे सुरक्षा अधिकारी असलेले विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातले होते। लोणंदजवळ तरडगाव हे त्यांचं मूळ गाव आहे। मुंबई पोलिसांच्या 2009च्या बॅचचे ते पोलीस शिपाई होते, जे सध्या अजित पवारांच्या सुरक्षेसाठी कार्यरत होते। तर फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या मूळच्या उत्तर प्रदेशच्या जौनपूरच्या रहिवासी आहेत। जौनपूरमधल्या वैसा गावच्या पिंकी माळी यांना 5 वर्षांचा अनुभव आहे। पिंकी माळी यांचा अजित पवारांसोबत हा 4था प्रवास होता, जो अखेरचा ठरलाय। एकंदरीत विमान अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय, ज्यामध्ये महाराष्ट्रानं एक होतकरू आणि स्पष्ट वक्ता नेता गमावलेला आहे। अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली।